नमस्कार मंडळी. तर आता सकाळचे 6 वाजलेले आहे आणि आता सकाळी उठल्या सर्वात आधी पोर्चमध्ये आली इकडे. तर अगदी अंधारच होता, बघू शकता तुम्ही. आणि आज दिवाळीच्या दिवशी सगळेच जण सकाळी म्हणजे 2-3 दिवस अगोदरपासूनच सकाळी उठून सगळी कामे चालू राहतात. तर इथे बरेच जण उठलेले दिसत आहेत आता. आणि थोड्या वेळातच आता उजेड सुद्धा होऊन जाईल, कारण आता 6 वाजले म्हणजे 6:30 पर्यंत छान असा उजेड पडतो. तर इथे आता सुमितला 6:15 वाजता ग्राउंडला जायचं राहते, त्यांचा कॅम्प चालू आहे. तर त्यांचं सगळं आवरायचं राहते, म्हणजे ते थोडासा हलकासा नाश्ता करून जातात. तर त्यांच्यासाठी इथे मी आता दूध गरम करून घेते आहे. त्यानंतर ते दूध आणि ब्रेड खातील आणि मग ग्राउंडला जातील. त्यानंतर संध्याकाळी सुद्धा असतो त्यांचा ग्राउंडचा टाइम. आणि इथे आता शेण काढणं वगैरे चालू होतं, गोठा साफ करणं चालू होतं. आणि आता दिवाळीला ते शेणाचं वगैरे असते, ते काही मला तेवढं माहिती नाही आहे, पण बऱ्याच बायका शेण घेऊन जातात. त्यानंतर इथचं खालचं सगळं झाडून घेतलं, सगळं आवरून घेतलं. तिथे गोपाल भाऊचं सुद्धा चालू होतं काम आवरायचं आतमध्ये, आणि बाहेरचं मी सगळं आवरून घेतलं. आणि बाहेर पण खूप मोठं असं अंगण आहे आणि वरती तुम्हाला माहीतच आहे किती सारे झाड लावलेले आहे. आणि पोर्च पण किती मोठा आहे, तर बराच वेळ लागतो क्लीन करायला. त्यानंतर मग खालचं सगळं झाडझूड करून घेतली. आणि बघू शकता बाहेरचं सुद्धा भरपूर असं मोठं आहे, तिथे सुद्धा छान असं झाडून घेतलं. आणि त्याच्यानंतर पाणी वगैरे मारून व्यवस्थित करणार होती. तर मग इथे आता मी झाडू वगैरे मारून घेतला. आणि समोरनं फ्लोरिंग करायचा विचार चालू होता, पण बजेट काही इतक्यात बसलं नाही, त्यामुळे आता इथे सध्या मुरुमच आहे. आणि अगदी रोडवरचं घर आहे, तुम्ही बघू शकता. त्यामुळे रोड वगैरे सुद्धा मी आता झाडून घेतलेला आहे. आणि दिवाळी म्हटलं म्हणजे सगळीकडे असं स्वच्छ असतं तर खरंच खूप छान वाटतं. आणि तसं नेहमीच मी स्वच्छ करत असते, तर एवढं एकाच वेळेत होत नाही, खूप दगदग होते, म्हणून थोडं करत असते. त्यामुळे आता हे दोघं सुद्धा रेडी झालेले आहे आणि आता हे निघालेले आहे ग्राउंडला. तर सुमितनी बाय केला आणि लगेच ते ग्राउंडला निघाले. आणि चला म्हटलं आता यांचं तर झालेलं आहे, आता घरातली कामे बाकी होती. तर इथे मी आता भांडी वगैरे घासून घेत आहे. काल रात्री खूप जास्त लेट झालं होतं झोपायला, त्यामुळे भरपूर भांडी होती, नाहीतर मग मी नाईटलाच भांडी वगैरे घासून घेत असते. तर इथे मी आता पटपट अशी कामं आवरायला घेते आहे. त्यानंतर आज मार्केटला सुद्धा जायचं होतं, तर चला म्हटलं पटपट सगळी कामे आवरून घेते. आणि त्यानंतर मग नाश्तासुद्धा राहिला होता आणि मुलांची येण्याची वेळसुद्धा झालेली होती. त्यानंतर मग इथे मी आता नाश्त्यामध्ये आज मूड बनवणार होती. आणि जवळपास आता भांडीसुद्धा होत आलेली आहे, त्यामुळे मग तेवढ्या वेळातच माझ्या डोक्यात एक आलेलं की एक जुगाड काहीतरी करायचा म्हणून. तर इथे मी बघू शकता तुम्ही असा काहीसा जुगाड केलेला आहे. आणि आता पुढे सांगते ते कसा केलेला आहे. तर बघू शकता आमच्याकडे ना एक एक्स्ट्राचं सिलेंडर होतं, आणि हे नेमकं कुठं ठेवायचं ना, तर खूप जास्त प्रश्न पडलेला होता मला. आणि त्यालाच मी एक जुगाड म्हणून त्याच्यावरती मोठा असा पाट ठेवलेला. तो पाट पण माझ्याकडे एक्स्ट्राच होता, जो की मी यूज करत नव्हती, त्यामुळे मग तो पाट मी त्याच्यावरती ठेवला. आणि छान असा कापडसुद्धा ठेवला. आणि इतकं सारं जे ऑर्गनायझर होतं ते मला तिथे अगदी छान असं सेट झालं. आणि बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहे. आणि कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर मग नाश्त्यामध्ये मोठ बनवायची होती, तर मस्त असा मोठ आणि चपाती अशी बनवून घेतली आणि सुक्कीच बनवली होती. तर इकडे मुलंसुद्धा आलेले होते, त्यांनी पण मस्त नाश्ता वगैरे करून घेतला. आणि अशी त्यानंतर मग मी चपात्या वगैरे करून घेतल्या बाकीच्यांच्या नाश्त्यासाठी. त्यानंतर स्वयंपाक तर बाकीच होता. आणि पाहता मग माझे अर्धे कामं पूर्ण झालेले होते. आणि स्वागत आहे तुमचं सर्वांचं मालती डेली ब्लॉगमध्ये. आणि व्हिडिओ कसे वाटतात ते नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला लाईक करायला खरंच विसरत जाऊ नका, कारण एकटीला व्हिडिओ शूट करणं, एडिटिंग करणं, आणि माझ्याकडे कोणीच असं नाही की मला हेल्प करील, कारण माझं आहे हे की तू बनव, तू कर. मला कोणी नाही म्हणत नाही, पण माझी हेल्पसुद्धा करत नाही. आणि मी कोणालाच याच्यामध्ये इन्व्हॉल्वसुद्धा करत नाही. म्हणून सांगते आहे की व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करत जा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. त्यानंतर मग काही कपडे होते बाहेर, तर ते पटपट त्याच्या घड्या करून घेतल्या.
आणि इथला पण पसारा थोडासा आवरून घेतला, कारण इथे कपडे असले की मग तितकं काही छान वाटत नाही, म्हणून मग घड्या वगैरे करून घेतल्या. सुमितला बोलले की तू आता आतमध्ये जाऊन व्यवस्थित रॅकमध्ये याला ठेवून ये, आणि त्याने सुद्धा मला हेल्प केली. त्यानंतर मग माझी बाकीची कामं होती. आता थोडंसं रिलॅक्स झालं, कारण बऱ्यापैकी कामं झालेली होती, आणि असे कामं झालेले असले की आपल्याला सुद्धा रिलॅक्स वाटतं. आणि वरती झाडाला पाणी वगैरे देऊन दिलं होतं. त्यानंतर आता दिवाळी म्हटलं म्हणजे सगळं घर तर आपण चमकवतोच, त्याचबरोबर मुलं इथे सुमितनी त्याच्या ट्रॉफ्यासुद्धा मस्त अशा चमकवून घेतलेल्या होत्या, आणि खरंच खूप मस्त दिसत होत्या. त्यानंतर मग लगेच मी स्वयंपाकाला लागले. तर आज यांनी नॉनव्हेज आणलेलं, तर बघू शकता इथे मी छान असा मसाला रेडी केलेला आहे. त्यानंतर लगेच भाजी बनवायला घेतली आणि छान असा मसाला होऊ दिला. आणि याची रेसिपी मी तुमच्यासोबत याच्या आधीसुद्धा शेअर केलेली आहे, म्हणून आज काही शेअर केलेली नाही आहे. आणि त्यानंतर मग आज बनवायच्या होत्या मटणासोबत भाकरी, तर मस्त अशा भाकरी बनवून घेतल्या, आणि त्यानंतर त्याच पटकन असं जेवण करून घेतलं, आणि बाकीची भांडी वगैरे सगळं आवरून घेतलं आणि लगेच रेडी झाली. त्यानंतर आम्ही निघालो मार्केटला, काही सामान आणायचं होतं. तर इथे आता मार्केटला आल्याच बघू शकता तुम्ही, तर हे यवतमाळचं मार्केट आहे, आणि इतकी जास्त गर्दी, म्हणजे आता सगळीकडेच गर्दी आहे, असं नाही म्हणत आहे की यवतमाळलाच आहे. बघू शकता खूप जण आलेले, म्हणजे आता दिवाळी निमित्तानं खूप साऱ्या वस्तू लागतात, म्हणून मग सगळीकडे गर्दी होती. आणि आम्ही दुसऱ्या कामालाच चाललो होतो. तर मग इथे आता मला दिसल्या रांगोळ्या, आणि रांगोळी म्हटलं की मला मोह आवरत नाही, म्हणून मग आत्ता मी इथे अन्न थांबवलं, आणि इथे मस्त असे कलरफुल 10-12 प्रकारच्या रांगोळ्या मी इथे आता घेत आहे. तर बघू शकता तुम्ही. तर इथे मी आता जेवढे अवेलेबल होते त्याच्याकडे सगळे कलर घेऊन घेतलेले आहे, आणि खरंच इतके छान होते की काय सांगू तुम्हाला. असं वाटत होतं की कोणता कलर घ्यायचा आणि कोणता नाही घ्यायचा. इकडे बघा लाइटिंग्स किती छान आलेले आहे. त्यानंतर हे आहे आपलं पाडव्याच्या नंतरचा जो गाई म्हशीचा जो कार्यक्रम असतो ना, तो त्याच्यासाठी असतात ते तोरणं, तर तेच घेतलेले आहे. आणि त्यानंतर काही ड्रायफ्रुट्स वगैरे घ्यायचे होते, तर ते घेऊन घेतले. त्यानंतर मग ड्रायफ्रुट्स घेतल्यानंतर फायनली सगळं झालेलं होतं, आणि ते आता यांचा हिशोब चालू आहे. कस्तुरी मेथी वगैरे पण पाहिजे होती मला, ते सुद्धा घेऊन घेतलेली आहे. आणि ड्रायफ्रुट्स आजच्या दिवसात इतके महाग झालेले होते की कायच सांगू तुम्हाला. तर बघू शकता मार्केटमध्ये किती सारी गर्दी आहे. फायनली सगळं घेऊन झालेलं आमचं, आणि आता आम्ही निघालेलो होतो घरी. त्यानंतर घरी पोहोचलो. घरी पोहोचल्या मस्त असे कलर आणलेले मी याच्यामध्ये मस्त व्यवस्थित ठेवून दिले. असाच होता माझा आजचा दिवस. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. तर भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये, तेव्हापर्यंत बाय.